नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री मंगेश पाठक, गुरुदेव ॲस्ट्रॉलॉजी व वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे लग्नकुंडलीचा लग्नेश नवमांश कुंडलीमध्ये कोणत्या भावामध्ये आहे, ज्याद्वारे आपण आपल्या जीवनसाथीबरोबर, आपल्या पत्नीबरोबर कशा प्रकारे आपले वैवाहिक संबंध राहू शकतील याच्याविषयी माहिती कळते. तर लग्नकुंडलीमधील लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये जर असेल तर हा जातक आपल्या पत्नीशी स्वाभिमानाने वागेल. त्याला स्वतःचा आत्मसन्मान खूप महत्त्वाचा वाटेल. तो निडरपणे आपल्या पत्नीची काळजीही घेईल. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये वृषभ राशीला असेल तर ही व्यक्ती खूप मायाळू असेल. तो आपल्या पत्नीवर जीवपाड प्रेम करेल आणि पत्नीला प्रत्येक कार्यात सहकार्य करेल, असा प्रेमळ स्वभावाचा जातक असेल. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा मिथुन राशीला, नवमांश कुंडलीमध्ये मिथुन राशीला असेल तर हा जातक बोलक्या स्वभावाचा असेल. त्याला आपल्या पत्नीशी तासनतास गप्पा मारण्याचा विचार येत असेल. त्याला सतत आपल्या पत्नीशी बोलकं राहावं असं वाटेल. थोडक्यात सांगायचं तर लव्हर बॉयसारखी कंडिशन, कारण हा बातूनी असतो व्यक्ती. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये कर्क राशीला असेल तर ही व्यक्ती आपल्या पत्नीशी खूपच भावनिकदृष्ट्या वागतो. म्हणजे हा म्हणेल की सगळं काय ते माझ्या पत्नीलाच विचारा. कोणत्याही महत्त्वाच्या कार्यात हा पत्नीलाच पुढे करेल. इतका मायाळू आणि परिवाराची काळजी घेणारा असा सभ्य सद्गृहस्थ. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये सिंह राशीला असेल तर तो जातक स्वतःला खूप महत्त्व देईल. त्याला परिवारामध्ये मीच मोठा आहे, मला विचारून सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, असा तो डिक्टेटरशिपसारखा वागेल. अशा प्रकारे नवरा बायकोचे संबंध राहतील. तो जिम्मेदारी घेईल, काळजी करेल, परंतु मला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करायची नाही, हा त्याचा अट्टहास असेल. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांशमध्ये कन्या राशीला असेल तर हा व्यक्ती फार चिकित्सक असेल. त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागेल आणि तो छोटे छोटे चुका पत्नीच्या काढेल की तू असेच करायला पाहिजे, तू अशा प्रकारे राहायला पाहिजे, ही त्याची वृत्ती राहील. प्रेमळ असेल परंतु चिकित्सक वृत्ती जास्त राहील. जर लग्नकुंडलीचा लग्नेश ह्या नवमांश कुंडलीमध्ये तूळ राशीला असेल तर हा व्यक्ती स्पष्टवादी, न्यायप्रिय, परंतु समतोल राहील. तो पत्नीशी प्रेम करेल. सांसारिक जीवनामध्ये एका लेव्हलवरती तो राहील. तराजूसारखी मोजून मापून गोष्टी करण्याकडे त्याचा कल असेल. लग्नकुंडलीचा लग्नेश जर नवमांश कुंडलीमध्ये वृश्चिक राशीला असेल तर असा व्यक्ती प्रचंड गुप्तप्रेमी असेल. तो पत्नीशी एकनिष्ठ असेल. स्वतःच्या पत्नीशी तो समर्पित असेल, परंतु पत्नीवर हक्क गाजवणाराही तेवढाच असेल. त्याचं म्हणणं एकच असेल की ही फक्त माझी पत्नी आहे. असा तो जुनूनी व्यक्तिमत्वाचा
जातक असेल. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये धनुराशीला असेल तर अशी व्यक्ती ही स्पष्टवादी आणि बरोबरीचं जोडीदाराला स्थान देणारी असेल. त्याला वाटेल की माझा जोडीदार हा माझ्या बरोबरीचा असावा. तो तिच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करेल आणि जोडीदाराला सहकार्यही करेल. तो जोडीदाराला बरोबरीचा मान सन्मानही देईल. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये मकर राशीला असेल तर तो जातक न्यायप्रिय आणि पत्नीशी विश्वासू असेल. तो जिम्मेदारी सांभाळेल, खूप कष्टाने संसार करेल, परंतु त्याला आपल्या भावना पत्नीसमोर कधीही व्यक्त करता येणार नाही. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांशमध्ये कुंभ राशीला असेल तर जातक ज्ञानी तसेच जोडीदार हा माझ्या इतकाच तोलामोलाचा असायला पाहिजे, तोडीस तोड असावा, यासाठी तो जीवनभर प्रयत्न करेल. त्याला जोडीदार थोडाही आपल्यापेक्षा कमी असावा, ज्ञानाच्या दृष्टीने, स्टेटसच्या दृष्टीने असे वाटत राहील आणि तो सदैव आपली तुलना आपल्या पत्नीशी करत राहील की तू माझ्यासारखंच असायला पाहिजे. जर लग्नकुंडलीचा लग्नेश हा नवमांश कुंडलीमध्ये मीन राशीला असेल तर तो जातक आपल्या पत्नीशी खूपच प्रेमळ आणि अध्यात्मवादी वागेल. पत्नीच्या कितीही चुका झाल्या तरी तो प्रत्येक वेळी पत्नीच्या चुका माफच करेल. असा हा प्रेमळ जातक असेल. हे झाले 12 राशींनी कशा प्रकारे आपल्या पत्नीबरोबर आपले संबंध राहतील हे नवमांश कुंडलीमधून आपण पाहिलं. धन्यवाद.